नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात वैदिक ऋषींचा वैज्ञानिक वारसा। आज आपण भेटणार आहोत त्या ऋषींना ज्यांनी आकाश, ग्रहतारे, निसर्ग आणि विज्ञान यांच्यातील अद्भुत नातं उलगडलं। महर्षी वराहमिहिर इसवी सन 5व्या ते 6व्या शतकात उज्जैनमध्ये एक तेजस्वी ऋषी जन्माला आले, वराहमिहिर। त्यांचे मुख्य ग्रंथ आहेत बृहत्संहिता, ज्यात खगोलशास्त्र, ज्योतिष, हवामानशास्त्र, वास्तुशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि अगदी सौंदर्य प्रसाधनापर्यंत 40 पेक्षा जास्त विषयांचा समावेश आहे। म्हणजेच ते एक प्रकारे प्राचीन भारताचे वैज्ञानिक विश्वकोशागार होते। त्यांचे खगोलशास्त्रातील योगदान, त्यांनी ग्रहाची गती, सूर्यग्रहण, चंद्रग्रहण यांचे अचूक गणित दिले। ग्रह नक्षत्रांच्या हालचालीचा हवामानावर होणारा परिणाम त्यांनी समजावून सांगितला। सूर्याची किरणे जेव्हा पाण्यावर पडतात तेव्हा मेघ निर्माण होतात, असं वैज्ञानिक स्पष्टीकरण त्यांनी दिलं। वराहमिहिर हे केवळ भविष्य सांगणारे नव्हते, तर निसर्ग निरीक्षक होते। बृहत्संहितामध्ये त्यांनी पावसाचे भाकीत करण्यासाठी 30 पेक्षा जास्त पद्धती सांगितल्या आहेत। आजच्या मॉडर्न मेट्रोलॉजी म्हणजे हवामानशास्त्राशी त्यांचं हे ज्ञान साध्यर्म दाखवतं। त्यांचे इतर ग्रंथ जसे पंचसिद्धांतिका, ज्यात त्यांनी त्या काळातील 5 प्रमुख खगोलशास्त्रीय सिद्धांत एकत्र केले आहेत। यातून आपल्याला कळतं की भारताचे आकाश विज्ञान किती प्रगत होते आणि ते ग्रीक व रोमन शास्त्रज्ञांशी तुलनेत अजिबात मागे नव्हतं। वराहमिहिर सांगतात, विज्ञान हे केवळ आकाशातील रहस्य उलगडण्यासाठी नाही, तर मानव जातीच्या कल्याणासाठी आहे। त्यांचं काम आज आपल्याला सांगतं, आकाश बघा, निसर्ग समजा आणि विज्ञानाचे ज्ञान दैनंदिन जीवनाशी जोडा। मित्रांनो, हा होता महर्षी वराहमिहिरांचा अद्भुत वारसा। पुढच्या भागात भेटूया, तोपर्यंत ऐकत रहा वैदिक ऋषींचा वैज्ञानिक वारसा।